नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज जैन इरिगेशनमध्ये आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. आपण कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे. सर्व पिकांचे इथे डेमो प्लॉट आहेत. हा ऊसाचा डेमो प्लॉट आहे. ह्या ऊसाच्या डेमो प्लॉटमध्ये ही व्हरायटी आहे 86-032ची लागण केलेली आहे आणि 14/10/2025ला लागण केली आहे. म्हणजे 14 ऑक्टोबरला लागण केलेली आहे. 2 महिने झालेले आहेत आणि 2 सरीतलं अंतर 5 फूट आहे आणि नर्सरी लागण केलेली आहे. 2 नर्सरीमधलं अंतर हे 1.5 फूट आहे आणि ह्या ऊसाच्या लागणीसाठी सरी जास्त खोल सोडली नाही, उतळ सोडलेली आहे. त्यामुळे फुटव्यांची संख्या चांगली होते आणि ऊसाची फुटव्यांची संख्या लवकर झाली की 70-80 दिवसात आपल्याला बाळभरणी करून फुटव्याची संख्या थांबवता येते. दोन्ही बाजूला लॅटरल ठेवण्याचं कारण हे आहे की दोन्ही बाजूच्या मुळाच्या कक्षेत खत आणि पाणी गेल्यामुळं खताची इफिशियन्सी वाढते आणि खताची उपलब्धता वाढल्यामुळं खताचं फिक्सेशन किंवा जमिनीतून निचरा होण्याचं खताचं प्रमाण कमी होतं आणि खताची उपलब्धता वाढवली तर जादा खतं न देता आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येतं. त्याच्याबरोबर आपण इथं ओव्हरहेड स्प्रिंकलर पण केलेलं आहे. हे एवढ्यासाठी केलेलं आहे की आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान फार वाढतं आणि 32-33 डिग्रीच्या पुढं तापमान जर गेलं तर पिकाची वाढ चांगली होत नाही आणि ते तापमान कमी करण्यासाठी आपण ओव्हरहेड स्प्रिंकलर बसवलेले आहेत. ह्या ओव्हरहेड स्प्रिंकलरमुळं आपल्याला तापमान कमी करता येतं, आर्द्रता वाढवता येते. त्याचबरोबर ह्याचा उपयोग आपल्याला फुलेर ॲप्लिकेशन, ज्यावेळी ऊस मोठा होतो त्यावेळेला फुलेर ॲप्लिकेशन करता येतं. काही रस शोषणाऱ्या किडीचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी कीटकनाशक, आंतरप्रवाही कीटकनाशकंसुद्धा आपल्याला त्याला देता येतात. अशा पद्धतीनं जमीन तयार करण्यापासून आणि तापमान नियंत्रित करणं आणि खताची उपलब्धता वाढवणं हे जर सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला गरजे इतका खर्च करून चांगलं उत्पादन मिळू शकतं हे इतर सांगू शकतो.